नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज गुरुवार 4 एप्रिल 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। आपण या चॅनलवरती अशाच हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, आज जर महाराष्ट्राचा अंदाज हवामानाचा घ्यायचा झाला तर आज पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला तुळजापूर ढगाळ वातावरण दिसत आहे। त्यामध्ये कराड, विटा, आणि कोल्हापूर लातूरच्या ग्रामीण भागामध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। आपल्याला दुपारून ढगाळ वातावरण हे दिसत आहे। पावसाची शक्यता सुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे। मित्रांनो, या विभागाला हवामान स्क्रीनवरती विभागाने सांगितलेले आहे। सोबतच जर आपण पाहिलं गेलं भागामध्ये तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात हवामान विभागाने ढगाळ सांगितलेलं वातावरण दिसत आहे। आहे। नांदेड धाराशिवमधील तुळजापूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आपण जर पाहत असाल दुपारून हे ढगाळ वातावरण दिसत आहे। लातूर जिल्ह्याला सुद्धा सोबत जर ढगाळ वातावरणाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती जर आपण बघायला गेलो तर प्रमाणामध्ये नांदेड, ढगाळ वातावरणाची शक्यता आहे। पावसाची शक्यता फार कमी आहे। जिंतूर, हिंगोली, फक्त काही भागामध्ये उष्णता या वाढलेली भागामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात हे ढगाळ वातावरण दिसत आहे। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब दुपारून जोरदार करा। अशी अशीच ढगाळ माहिती देत वातावरण राहण्याची असतो। शक्यता धन्यवाद मित्रांनो। हवामान विभागाने आपल्याला दिलेली आहे। मित्रांनो, सोबत जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण राहणार आहे। नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। आज दुपारून हे ढगाळ वातावरण विखुरलेलं स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण असणार आहे। सोबत जर आपण पाहिलं गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला सुद्धा ग्रामीण भागामध्ये ढगाळ वातावरणाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। आज दुपारून हे ढगाळ वातावरण असेल। काही भागामध्ये वादळ वाऱ्यासह थोडाफार प्रमाणात हलक्या सरींचा पाऊस पडेल। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।